पहिले 4 पानं संपवले. Every single word from the text I have read in 125. उद्या मी जनरल ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट रो एलिमेंट्स. फर्स्ट रो म्हणजे त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर बघणार आहे. तुम्हाला मेटॅलिक बॉन्ड येत नसेल तर तुम्हाला मेटॅलिक कॅरेक्टर करणार नाही. मेटॅलिक बॉन्ड काय असतो, कसा फॉर्म होतो हे सॉलिड स्टेट मध्ये केले तुम्ही. नाही तर हे आता आज बघायचं. त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी हा दुसरा पार्ट मी उद्या डिस्कस करणार आहे. ते 11वी मध्ये केलं. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय आणि आयोनायझेशन एन्थाल्पीच्या नंतर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय ते 11वी मध्ये रेडॉक्स रिएक्शन मध्ये झालं. त्याच्यानंतर ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय उद्या डिस्कस होईल. मी कुठे केलं होतं 11वी मधला पिरियॉडिक टेबल नावाचा धडा होता. त्याच्यानंतर मी कलर वॅगन व्हील दाखवेल तुम्हाला कलरचं ज्यांचं इंटरमिडिएट एलिमेंटरी परीक्षा त्यांनी दिलंय त्यांना कॉम्प्लिमेंटरी कलर नावाची एक कन्सेप्ट त्यांना शिकवतात की ब्लूचा कॉम्प्लिमेंटरी कलर कुठला, ऑरेंज आणि सो ऑन. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी काय आणि व्हाईट सोर्स म्हणजे व्हाईट बिहेव लाईक कॅटलिस्ट. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाउंड. इंटरस्टिशियल कंपाउंड कुठे म्हणजे सॉलिड स्टेट आणि अलाय फॉर्मेशन. हे एवढे टॉपिक पैकी जेवढं शक्य आहे तेवढं एका तासामध्ये उद्या कव्हर होईल. याच्याशी लागणारे बेसिक्स तुम्ही करून घ्यायचे. कारण प्रॉब्लेम असा आहे तो बेसिक शिकवायला 15 मिनिटं आणि तो टॉपिक शिकवायला 5 मिनिटं असं ते कॉन्फिगरेशन. त्यामुळे मी तो टॉपिकच शिकवणार आहे. तुम्ही ते मेटॅलिक बॉन्ड आणि आयोनायझेशन एन्थाल्पी घरून करून घ्यायचं. एक 2च मिनिटात त्याचे इंट्रोडक्शन देणार. चलो देखते हैं 6 प्रॉपर्टीज और हम लोग जाएंगे. नंबर 1, all of them, लगभग all of them, I am saying these are the general properties, are malleable and ductile. बराबर, they are metals and most of them show malleability and ductility, hammered into sheets and then drawn into wires. Second, both N-1 D and Ns electrons take part in the metallic bonding. And therefore they have a strong metallic bonding, and because they have strong metallic bond, their melting point and boiling point is very high. Melting point, boiling point, even density is very high. खूप सारे इलेक्ट्रॉन N-1 D चे सगळे आणि NH चे सगळे ते बॉन्डिंग मध्ये पार्ट घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं का बरं की ॲल्युमिनियम बद्दल जर बोलला, ॲल्युमिनियम इज 13, 1s2 2s2 2p6 3s2 3p1 त्याचे 3च इलेक्ट्रॉन घेऊ शकतात बॉन्डिंग. पण इथं N-1 चे सगळे आणि NH चे सगळे त्यामुळे देयर इज स्ट्रॉंग मेटलिक बॉन्ड. and that strong metallic bond, because of that melting point, boiling point और density काफी ज्यादा है. Of course metallic bond है, तुमने पढ़ा है metallic bond एल्युमिनियम में होता है, कॉपर में होता है. जब कभी metallic bond है they are good conductors. They are good conductors of heat and electricity. आणि आपण जेव्हा बॉन्ड फॉर्म होणार आहे तेव्हा NH चे पण इलेक्ट्रॉन वापरू शकतो आणि N-1 D चे पण इलेक्ट्रॉन जसे पाहिजे तसे वापरू शकतो. त्यामुळे दे शो व्हेरिएबल बॅलन्सिंग किंवा टेक्निकल लँग्वेज मध्ये ऑक्सिडेशन स्टेट. दे शो व्हेरिएबल बॅलन्सिंग और व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. Most of them have unpaired electron. Unpaired electron in cations. Cation म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह. त्यांच्या cations मध्ये many of the electrons are unpaired. For example, just as an example, iron घे. Fe2+ घ्या. उदाहरण बघा. Fe2+ घेतला का? हे बघा Fe2+ iron. Fe2+ म्हणजे 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. उरले किती? 3d6. 3d6 म्हणजे किती पेअरिंग झाल्या? एकच पेअर झाली. 1 2 3 4 5 आणि हा सारा 6. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसले का? So there are a lot of unpaired electrons in them, especially in their cationic form. अजून जर बघायचं असेल उदाहरण तर Mn manganese. Manganese एकदम डेंजर. Manganese चे Mn2+ मध्ये जर गेला तर there are 5 unpaired electrons. You see the significance later on. 6
they form large number of complexes. Complexes म्हणजे काय coordinate compounds तयार होतील, coordination bond असते. They form large number of complexes. They show catalytic property and they form organometallic compounds. Organometallic कळतं ना काय असतं? Organo म्हणजे कार्बन बरोबर आणि मेटल. They form organometallic compounds. परत एकदा सगळ्या प्रॉपर्टीज बघूया आपण. Properties. Most properties they are medium ductile and they show both the properties in N-1T and Ns means their boiling point to boiling point is high. ते असं नको समजून की ना काही गोष्टी आपल्या सोडून देऊन बोलतो म्हणजे मला अपेक्षित काय they are malleable and ductile that is they can be converted into sheets and drawn into wires. आणि याचं मला वाक्य असं अपेक्षित आहे की त्यांचा N-1D आणि Ns इलेक्ट्रॉन हे दोन्ही पण इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात आणि मेटलिक बॉन्डमुळे त्यांच्या चांगली स्ट्रेंथ असते जवळ असतात त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट जास्त असतो याच्यात मेटलिक बॉन्ड तयार होतो मेटलिक बॉन्ड मी आता विला करंट इलेक्ट्रिसिटी घेताना शिकवलं तीच गोष्ट They are good conductors and they can heat energy and conductors of they show variable balance variable oxidation state ferrous and clay cupric and cuprous mercury and mercurous. They have a large number of unpaired electrons specifically in their cationic form. They form large number of complexes, that is coordinate bonds. They are extensively used as catalysts. Most of the catalysts are D-block elements. आता ते nickel, platinum, palladium. आपण जेव्हा पहिल्यांदा आपल्याला कोणती पदार्थ त्यावेळेला पहिली रिएक्शन जी आपल्याला बघितली होती हायड्रोजनेशन ऑफ अल्किन्स आणि अल्काइन्स त्याच्यामध्ये निकेल प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे बघा कुठे निकेल प्लॅटिनम आणि पॅलेडियम so they show catalytic property and they tend to form organometallic compounds. You have seen one of the greatest of the organometallic compounds Grignard CH3NGX. ठीक आहे सर ते काढून मला असं वाटलं आपण आता सब लोग ये लिख के लाएंगे कल पहले 10 मिनट रिवीजन होगा और उसके बाद या पिरियोडिक टेबलचा वापर सगळे एलिमेंट दाखवण्यासाठी आणि तुम्हाला नोट्स काढण्यासाठी वापर होतो. हो मॅथ्सचा पेपर घेतो. बरं करंट कालच्या टेस्टला कुठलं ॲब्सेंट होतं? दोन ॲब्सेंट एक ठीक बसा काय पेपर देतो सोडवायचं सोडवा नका सोडवायचं नका सोडवा करून द्यायचं काय उपयोग नाही. अभिषेक चालू गेट प्रोग्राम गाव मागे जाऊन बसायचं चलो का बरं विचारायचं नाही.